नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। यामध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी, गुढी उभारण्यामागचं नेमकं कारण काय, की कोणत्या कारणासाठी आपण गुढी दरवर्षी उभारत असतो, त्याचबरोबर गुढी उभारण्यासाठी साहित्य काय काय लागतं, गुढीची पूजा कशी करावी, कोणत्या वेळेमध्ये करावी, म्हणजेच काय गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त यंदाचा काय आहे, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की गुढी नक्की कधी उतरवावी। तर ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, यंदाच्या 19 मार्च 2026ला गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे। तर आपल्या महान अशा भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण सर्वजण दरवर्षी गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो। या दिवशी घराच्या अंगणामध्ये गुढी उभारली जाते। गुढी म्हणजे काय तर उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा, तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या अर्थात गडू बसवून गुढी साकारली जाते। ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक देखील मानली जाते। ती विजयाचा संदेश देखील आपल्या सर्वांना देत असते। मात्र विजय कशाचा तर ऐका, कोणत्या विजयाच्या आनंदामध्ये ही गुढी उभारली जात असावी तर याच दिवशी म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेला प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले, तो हा विजयाचा दिवस होय। घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे। याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षांचा वनवास देखील संपला होता, म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस। ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली तो सुद्धा हाच पवित्र दिवस। भगवान श्रीहरी विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुक्ल प्रतिपदेचाच। त्याचबरोबर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली होती। आपण सर्वजण आपल्या घरातली जेव्हा दिनदर्शिका पाहतो तर वरती आपल्याला श्री शालिवाहन शके आणि त्याच्या पुढे सध्या जे साल सुरू आहे मराठी वर्षांप्रमाणे तर ते आपल्याला दिलेलं असतं। जसं आत्ता चालू आहे, आता जे सुरू होणार आहे श्री शालिवाहन शके 1947-48 अशा पद्धतीने। तर शालिवाहन राजाच्या नावावरूनच हे शालिवाहन शके सुरुवात झाली आणि त्यानेच शके गणनेला सुरुवात केली होती। शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले होते, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला, मग याच सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे। या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होत असते। शालिवाहन राजाने मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले, त्यांच्यात पौरुष आणि पराक्रम जागृत झाला आणि याच्या मदतीनेच त्यांनी सर्व शत्रूंचा पराजय केला। आज आपणही दीनहीन बनलो असून वाईट प्रवृत्तींशी लढण्यासाठी म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची आपण सर्वांनी या निमित्ताने प्रतिज्ञा करायची आहे। भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारांवर विचारांचा विजय मिळवण्याची प्रतिज्ञा करायची। आपल्या मनातील चंचल स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत। हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अर्थाने होईल विजय पताका उभारण्यासारखे। मंडळी, आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून गेलं असेल की गुढीपाडव्याला गुढी का उभारली जाते, गुढी उभारण्यामागचं नेमकं काय कारण आहे। तर आता आपण या सणाची उर्वरित माहितीसुद्धा अगदी व्यवस्थितपणे जाणून घेऊया। तर बघा, गुढीपाडवा सण म्हणजे नूतन वर्ष होय। या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते। आपल्या महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्ये सुद्धा या नववर्षाचे स्वागत मोठ्या थाटामाटात केले जाते। काही भागात या गुढीपाडवा सणाला
उगादी किंवा उगाडी असंही म्हटलं जातं. तुम्ही नेमकं काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो तर त्यालाच ब्रह्मध्वज देखील म्हणतात. ते का म्हणतात तेही मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर मंडळी, हिंदू धर्मीय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस लवकरच येत आहे. गुढीपाडवा हे त्याचं नाव. हिंदू धर्मातील 3.5 शुभमुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचा एक पूर्ण शुभमुहूर्त असतो. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य, नवा उत्साह. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर चैत्र नवरात्रीला देखील याच दिवसापासून सुरुवात होते. तर बघा, ब्रह्मदेवांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेला सृष्टी निर्माण केली होती. या कारणामुळे हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो आणि म्हणूनच गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात. या दिवशी घरोघरी गुढी उभारण्याची पद्धत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, गुढी नेमकी कशी उभारतात, त्याची योग्य पद्धत काय, गुढी उभारण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय? तर एक एक करून आपण सर्व काही जाणून घेऊया. गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण असा उत्सव आहे. गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नवीन वर्ष होय. या दिवशी घरासमोर गुढी उभारून तिची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. याच दिवसापासून वसंत ऋतूची देखील सुरुवात होते. नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रासह काही इतर राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या थाटामाटात केले जाते. गुढी उभारण्याच्या पद्धतीबाबत अनेकांना योग्य माहिती नसते. सर्वात आधी बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे अथवा तांब्याचे कलश पालथे घालावे. त्यावर कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ, साखरेची गाठ बांधावी. सजवलेली गुढी दारासमोर उभारावी. गुढीची पूजा करावी. कलश आणि पताकायुक्त गुढी हे आनंद उत्सवाचे प्रतीक मानले जाते. गुढी पूजनासाठी लागणारं साहित्य, तर आपल्याला एक उंच काठी घ्यायची आहे. तुम्ही बांबू किंवा एक लांब असा टोकर घेऊ शकता. टोकर आणि बांबू जवळपास सारखंच असतं, फक्त त्याची जाडी ही कमी जास्त असते. बांबूची थोडी जास्त जाडी असते आणि जो टोकर असतो तर तो बारीक असतो. तर यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर साडी किंवा नवा कोरा ब्लाऊज पीस आपल्याला घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही पांढरं उपरणं घेतलं तरीही चालेल. तुम्ही जी साडी किंवा ब्लाऊज पीस गुढीला लावण्यासाठी निवडाल तर त्याचा रंग हा भगवा, हिरवा, पिवळा, लाल, गुलाबी यापैकी कोणता तरी घ्या, कारण हे रंग आपल्या धार्मिक कार्यांमध्ये शुभ मानले जातात. त्याचबरोबर साखरेच्या गाठी, ज्याला आपण साखरेची माळ किंवा हार कडे असंही म्हणतो, तर कडे आपण गुढीला लावत नाही, फक्त जो हार असतो तो गुढीला लावत असतो. कडुलिंबाची पानं, फुलांचा हार, धातूचा कलश, आंब्याची डहाळी, अष्टगंध, हळदी कुंकू आणि पाट. त्याचबरोबर आपण नारळसुद्धा घ्यायचा आहे. पूजेचं सगळं काही ताट आपण तयार करून घेतलं तर पूजा करताना सगळं साहित्य त्यामध्ये असल्यामुळे आपल्याला पूजा करणं अवघड जाणार नाही आणि एकही वस्तू आपल्याकडून विसरली जाणार नाही. तर गुढी उभारण्यासाठी आपण जी काठी घेतो तर ती एकदम सरळ असावी, त्यासाठीच बांबू किंवा टोकर निवडला जातो आणि हेच त्यामागचं कारण आहे. तर आपण ही काठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कापडाने पुसून घ्यायची आहे. बरेच जण ही काठी धुण्यासाठी म्हणजे सुरुवातीला त्या काठीला हळदीचं लेपन वगैरे केलं जातं, मग ती काठी धुवून घेतली जाते. म्हणजे एक प्रकारे त्या काठीला एक पवित्र करण्याचं ते आपण काम करतो. म्हणजे त्यामुळेच हळदीचं लेपन केलं जातं किंवा चंदनाचा लेप लावला जातो, नाहीतर अत्तर वगैरे त्याच्यावर मारलं जातं आणि मग ती स्वच्छ धुवून एक सुवासिकता त्या काठीला आली पाहिजे अशा पद्धतीने ते केलं जातं. काठी स्वच्छ कापडाने पुसून घेतली जाते. त्यानंतर त्या काठीवर अंतराने आपण चंदनाचा गंध लावायचा असतो किंवा कुंकवाचा लावला तरी पण चालेल, काही हरकत नाही. यानंतर काठीच्या वरच्या टोकाला, म्हणजे जी बाजू आपण काठीची वरती करणार आहोत तर त्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. यावर मग कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठींची माळ बांधली जाते. आता या सगळ्या गोष्टी गुढीच्या काठीला व्यवस्थितपणे बांधून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी त्या काठीवर एक तांब्या, म्हणजेच ज्याला आपण कलश म्हणून वापरणार आहोत, तर तो कलश पालथा म्हणजे उपडा करून लावायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थितपणे बसेल अशा पद्धतीने लावायचा आहे. आता बघा, आपण जेव्हा हिंदू धर्मात कोणतीही धार्मिक कार्य करतो तर शुभचिन्हांचा वापर त्यासाठी केला जातो.
मग श्रीचं चिन्ह असेल, ओमचं चिन्ह असेल, स्वस्तिकचं चिन्ह असेल, तर या चिन्हांना खूप मान आहे, खूप सारं महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे त्यांच्या मागे. तर मग आपण या कलशाच्या तांब्यावर सुद्धा ओम किंवा स्वस्तिक हे शुभचिन्ह काढू शकता. तुम्ही त्या तांब्याच्या एका साईडने ओम काढला आणि जी बाजू पुढे येईल तर तिथे स्वस्तिक काढलं किंवा कोणतंही एक चिन्ह मागच्या बाजूने येईल, एक पुढच्या बाजूने येईल, अशा पद्धतीने काढलं तरीही चालेल. आता या सजवलेल्या गुढीला अष्टगंध हळदी कुंकू वाहायचा आहे. गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे खालची. तिच्यावर पाट ठेवायचा आहे, पाटाभोवती रांगोळी काढायची. आपल्या सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाटावर गुढी उभारायची आहे. तुम्ही खिडकीला बांधून देखील गुढी उभारू शकता. आता गुढीसाठी आरतीचं ताट तयार करून गुढीला ओवाळून घ्या. गुढी उभारल्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलम कुरु. तर या मंत्राचा अर्थ असा होतो, ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे शुभफळ मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरात मंगलमय वातावरण राहू दे ही प्रार्थना. आणि हा ध्यानमंत्र म्हणून झाला की त्यानंतर आपण म्हणायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः. तर याच मंत्राने आपल्याला गुढीची पूजा करायची असते किंवा हाच गुढी उभारण्याचा शुभ मंत्र म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर पुढे म्हणजे सगळी पूजा वगैरे आटोपली, आपण गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकतो, त्याचबरोबर खीरपुरीचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा आपण हरभऱ्याची डाळ, गूळ, कडुलिंबाची पानं, जिरे हे सगळं एकत्रित करून सुद्धा गुढीसमोर ठेवू शकतो. आणि गुढीची पूजा वगैरे आटोपली की हाच नैवेद्य सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला देऊ शकतो. बघा, उन्हाळ्याची सुरुवात झालेली असते, तर जेव्हा ऋतू बदलतो तर आपल्या सर्वांना काही ना काही त्रास होत असतो. त्यामध्ये सर्दी पडसं किंवा मग ताप येणं, छातीमध्ये कफ होणं, या गोष्टी होतात. तर त्यासाठीच हा जो गुढीचा नैवेद्य असतो तो आपण प्रसाद म्हणून खाल्ला तर त्याच्यामध्ये गूळ असतो, जिरे असतात, भिजवलेली हरभऱ्याची डाळ असते आणि विशेष म्हणजे कडुनिंबाची पानं असतात. तर हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. गुढी कधी उतरवायची, तर गुढी ही आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे आमच्या भागात तरी दुपारी 12 वाजताच उतरवून घेतात. म्हणजे शक्यतो 12 वाजेच्या आतच ही पूजा वगैरे होते. सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा गुढी उभारली जाते आणि जेव्हा गुढी उतरवायची असते त्यावेळेला गुढीची पूजा करून घेतात. म्हणजे तोपर्यंत बरोबर नैवेद्याचा सगळा काही स्वयंपाकसुद्धा तयार होतो. मग जसा नैवेद्य तयार होतो तशी लगेचच पितरांच्या नावाने आगरी टाकली जाते. म्हणजे एक गोवरीचा तुकडा पेटवून त्याचा विस्तव तयार केला जातो आणि त्याच्यावर तूप, भात किंवा पुरणपोळीचा जो काही स्वयंपाक असतो ते सगळं थोडं थोडं त्या विस्तवावर टाकलं जातं आणि त्याचा जो सुवास आहे तो स्वर्गलोकामध्ये किंवा पितृलोकामध्ये आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो, अशी एक आख्यायिका पाळली जाते आणि त्यानुसारच हे सगळं काही केलं जातं. आणि मग लगोलग गुढीची पूजा करून गुढीला नैवेद्य दाखवून दुपारचं ऊन त्या गुढीला लागण्याच्या आतच ती गुढी उतरवून घरात घेतली जाते आणि संध्याकाळपर्यंत मग गुढीच्या काठीवरून त्या सगळ्या काही गोष्टी काढून घेतल्या जातात. तर बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की गुढी ही सकाळी सूर्योदयाला एकदा उभारली की सूर्य मावळल्यावरच काढतात. तर मग याच्या बाबतीत मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही पाळा. पण आमच्याकडे तर असंच आहे की सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण गुढी उभारायची. त्याच्यानंतर जसा आपला नैवेद्याचा स्वयंपाक तयार होतो, आपण नैवेद्याचं ताट भरलं की पूजेचं ताटसुद्धा तयार करून घ्यायचं, गुढीची पूजा करायची आणि गुढीला नैवेद्य दाखवण्या अगोदर आपण आपल्या पितरांच्या नावचा जो काही आगरीचा नैवेद्य असतो तर तो सगळा तो विस्तवावर टाकायचा. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एक गोष्ट अशी सांगितलेली आहे, तुम्ही सनातन संस्था यांचे लेख वाचत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला वाचायला भेटेल की एक वेळ आपण देवाचं कार्य मागे ठेवलं तरी पण चालेल, पण आपण आपल्या पितरांना पहिला मान द्यायचा असतो. त्याच्यामुळे गुढीची पूजा झाली की लगेचच आपण तो पितरांचा नैवेद्य तिथे त्या विस्तवावर अर्पण करायचा आणि लगेचच गुढीला नैवेद्य दाखवून मग आपण तो प्रसाद वगैरे खाऊन गुढी घरात घ्यायची. तर मग तुमच्याकडे नेमकी
काय प्रथा पाळली जाते ते मला कमेंट करून नक्की कळवा. ते यासाठी की आपण सर्वजण वेगवेगळ्या भागांमध्ये राहणारे आहोत आणि प्रत्येकाची जी काही मतं असतात किंवा प्रत्येक भागातल्या ज्या काही पद्धती असतात त्याची चर्चा आपण आपल्या कमेंटमध्ये केली तर आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये नक्की काय चालतं, कशा पद्धतीने आपण सण साजरा करतो. म्हणजे आपण राहतो एकाच राज्यामध्ये पण आपले भाग किंवा आपण जिथे राहतो त्याचे जिल्हे तालुके वेगवेगळे असल्यामुळे नेमक्या काय रीतीभाती पाळल्या जातात हे आपल्याला समजतं. तर तेवढं नक्की कळवा. यंदाचा गुढीपाडवा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी आलेला आहे. या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदेचा क्षय झालेला असून या दिवशी सकाळी अमावस्येची समाप्ती 6:53 होणार आहे. म्हणजे बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी सकाळी 8:25 लागलेली अमावस्या ही 19 मार्च 2026 रोजी गुरुवारच्या दिवशी सकाळी 6:53 संपणार आहे. त्यामुळे आपल्याला अमावस्या संपल्यानंतरच गुढी उभारायची आहे हे लक्षात घ्या. गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे विधिवत पूजाविधी, व्रतवैकल्ये व नवरात्री सकाळी अमावस्या समाप्तीनंतर करावी. चैत्र शुक्ल प्रतिपदा ही जरी क्षय तिथी असली तरी गुढीपाडव्याचा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असल्याने या दिवशी वाहन, सोने, जागा, नवीन वस्तू इत्यादींची खरेदी तसेच व्यवसायाचा शुभारंभ करण्यास काहीच हरकत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं, आरोग्याचं त्याचबरोबर भरभराटीचं जावो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. जय माता दी.